नमस्ते माझ्या सर्व ताईंना. तर आजच्या व्हिडिओमधून माझ्या ताईंना मी आवाहन करत आहे की जशी 20 मार्च रोजी शुक्रवारी पातूर तालुका जिल्हा अकोला येथे जशी आपल्या अंगणवाडी सेविकांची छोटीशी एक मीटिंग आयोजित झाली संघटनेतर्फे, तशी मीटिंग आपापल्या बीट आणि तालुका स्तरावर वेगवेगळ्या आयोजकांनी आपल्या संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी अशा मीटिंगा आयोजित करून थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे 4-4 मावळे जोडून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं. तसं आपल्याला 4-4 मावळ्या 4-4 सेविका मदतनीस ताई जोडून आपल्याला संघटना वाढवायची आहे, संघटना बांधणी करायची आहे. तर सुरुवात पातूर तालुक्यातून अकोले जिल्ह्यातून झाली आहे. आय होप की सगळा जिल्हा हळूहळू संपूर्ण जॉईन होऊन जाईल. आता सोलापूरच्या ताईंचा फोन येत आहे, कारण की सोलापूर पंढरपूरच्या पांडुरंगा चरणी विलीन होऊन पहिल्यांदा मुहूर्तमेढ करायची असं ठरवलं होतं, परंतु ते शक्य झालं नाही. तरी हरकत नाही, शेगावच्या गजानन महाराजांच्या चरणी विलीन होऊन आज आपल्या संघटना बांधणीची सुरुवात झाली आहे. सोलापूरकर ताईंचा फोन आहे, त्यामुळे आता लगेचच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर पंढरपूर या ठिकाणी आपली मोठी सभा होणार आहे आणि सदस्यांचं मोठ्या प्रमाणात आपल्या संघटनेमध्ये प्रवेश होणार आहे. जर तुम्हालाही वाटत असेल तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात आपल्या नवीन संघटनेने मुहूर्तमेढ करावी आणि तुम्हालाही बदल घडवायचा असेल, तर पातूरकर ताईंप्रमाणे तुम्ही सुद्धा व्यवस्थित नियोजन करा. कमी ताई असल्या तरी चालतील, परंतु आम्हाला त्या ठिकाणी बोलवा आणि आपल्या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी सर्व ताईंनी प्रयत्न करा. सर्वप्रथम अकोल्यातील पातूरकर ताईंचं खरंच मी खूप अभिनंदन करते. त्यांनी खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केली होती, आमचा पाहुणचारही व्यवस्थित केला, आमची राहण्या खाण्याची सोय केली आणि तसेच सर्व ताईंचा स्वभाव इतका प्रेमळ होता. खूप म्हणजे ज्यांनी मला मोबाईलवर व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्या प्रत्यक्षात त्यांनी मला बघितल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. दिवसभर आम्ही एवढे फोटो काढले सर्व ताईंनी आणि त्यांनी आपल्या विचार कसे पडतात हे पटवून सांगितले आणि सोबतच काही ताईंच्या डोळ्यात अश्रू देखील आले, कारण की पेन्शन आता 30 एप्रिलला त्या ताई रिटायर होत आहे. त्यामुळे त्यांनी संघटनेला विनंती केली की पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा मुद्दा लवकर मार्गी लावा. तर 100% मी त्या ताईंना विश्वास दिला आहे की संघटनेतर्फे पेन्शन आणि ग्रॅज्युटीसाठी 100% प्रयत्न केला जाईल, कारण की आज जरी त्या ताई तिथं असल्या तर उद्या तुम्ही आम्ही आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना भविष्य निर्वाह निधी मिळणे खूप गरजेचे आहे आणि यासाठी आपल्या संघटनेकडून पातूरकर ताईंचे मी लक्ष शुभेच्छा देते त्यांना आणि खरंच धन्यवाद करते की लवकरात लवकर आता संपूर्ण अकोला जिल्हा आपल्या संघटनेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी संघटनेकडून जी काही मदत लागेल किंवा संघटनेकडून जे काही प्रयत्न होतील ते मी अवश्य करण्याचा प्रयत्न करील. आपले व्हिडिओ आवडत असल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.